ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 83वा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित झालाय। या चित्रपटाला पुण्यातून विरोध होतोय। पुण्यात या चित्रपटाचे शो हिंदुत्ववादी संघटनेकडून बंद पाडण्यात आलेत। कोथरूड येथील सिटी प्राइड चित्रपट कार्यकर्त्यांनी चालू शो मध्ये गोंधळ घालत शो बंद पाडला। सुपरस्टार रजनीकांत 6 दिवसांची आध्यात्मिक यात्रा पूर्ण करून उत्तराखंडहून परतलेत। या प्रवासादरम्यान रजनीकांत यांनी बद्रीनाथ आणि कर्णप्रयाग तसेच अनेक आश्रमांना भेट दिली। वयाच्या 75व्या वर्षी रजनीकांत 1.5 किलोमीटर चालले असून महाअवतार बाबांच्या गुहेत ध्यान केलं। यावर्षी पुन्हा एकदा गुजरातमध्ये फिल्मफेअर पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 17वा वार्षिक फिल्मफेअर पुरस्कार 2025 11 ऑक्टोबर 2025 रोजी अहमदाबादमधील AKA अरेना स्टेडियममध्ये आयोजित केला जाईल, तर 17 वर्षांनी शाहरुख खान होस्ट करणार आहे। अनिल कपूरच्या घरी करवा चौथ निमित्त सेलिब्रेशन करण्यात आलं। अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर दरवर्षी त्यांच्या मुंबईतील घरी करवा चौथ साजरी करते आणि अनेक प्रमुख बॉलिवूड सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। यावर्षी शिल्पा शेट्टी, मीरा कपूर, रवीना टंडन असे अनेक स्टार्स करवा चौथच्या उत्सवासाठी सजून आले होते। सय्यारा फेम अनित पड्डा तिच्या एका जुन्या व्हिडिओमुळे अडचणीत सापडली आहे। कवी मोहम्मद इक्बाल यांची ही लब पे आती है दुआ या प्रसिद्ध उर्दू कविता अभिनेत्री रॅप शैलीत गात असल्याचं दिसत आहे। त्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचा तिच्यावर आरोप होतोय। बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यांचे फोटो जुगार आणि ज्योतिष प्लॅटफॉर्म सारख्या व्यावसायिक वेबसाईटवर परवानगीशिवाय वापरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। स्पिरिट आणि कल्की 2 मधून बाहेर पडण्याशी संबंधित वाद आणि 8 तासांच्या शिफ्टच्या मागणीवर दीपिका पदुकोणनं तिचं मौन सोडलंय। इंडस्ट्रीतील पुरुष सुपरस्टार वर्षानुवर्ष 8 तास काम करताय, पण मला टार्गेट करण्यात आलंय अशी भावना अभिनेत्रीनं एका मुलाखतीत स्पष्ट केली। तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सोढीची भूमिका करणारा अभिनेता गुरुचरण सिंग बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर आहे। आता सोढी लवकरच अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे। देवाने आमचे ऐकले, लवकरच आनंदाची बातमी देईन असं गुरुचरण सिंह यांनी सांगितलंय। तू माझा किनारा या कौटुंबिक आणि भावनिक मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय। भूषण प्रधान आणि केतकी नारायण या सिनेमात झळकणार असून वडील आणि मुलींच्या नात्यांचा भावनिक प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे। तर हा चित्रपट 31 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल। अभिनेता नंदीश संधू हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे। नंदीश संधूनं अभिनेत्री कविता बॅनर्जी सोबत गुपचूप साखरपुडा उरकला असून नंदीश संधू हा टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईचा एक्स पती आहे।